मी सौ विजया सचिन गाडवे आरवी. खरं तर योगेश घाडगे हा माझा भाचा. योगेश मी तर त्याला पहिल्यांदाच म्हणते, पण तो आमचा लहानपणीचा पप्या. त्याला कोणत्या शब्दात त्याचं कौतुक व्यक्त करायचं हे शब्दच नाही आहेत माझ्याकडं. अक्षरशः मी पिक्चर पाहताना खूप रडले. त्याचे लहानपण मी अगदी जवळून पाहिले. त्याच्यामुळं मला शब्दच सुचत नाही आहे त्याच्याबद्दल बोलायचे. आणि त्याने माणसात देव कसा शोधायचा हे सर्वांना दाखवून दिलं आहे. धन्यवाद. मी खरं तर ओतूरमधून आलेली आहे. मला हा पिक्चर खरंच खूप आवडला. याच्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो हे नाही, पण त्यांच्यातली जी माणुसकी आहे ती खरंच खूप चांगली राहते. आणि गरीब माणूस खरंच खूप श्रीमंत असतो. मनाने एक श्रीमंत असतो, पण मैत्री त्यांची एक वेगळीच असते. ती तुम्ही जी चित्रपटात दाखवते मैत्री म्हणजे एक वेगळीच राहते, नाही का? एक बॉन्ड राहतो मैत्रीचा, जो तुमच्या मित्र तुमच्यापासून लांब गेल्यामुळे तुम्हाला खूप भारी वाटले. मला अक्षरशः खूप रडायला आलं या सीनला. खूप भारी झालेला आहे तुमचा पिक्चर सर, खूप खूप भारी. आमच्या गावचे सुपुत्र योगेश बबन गाडगे यांनी जो चित्रपट काढला आहे त्या चित्रपटामध्ये असं निष्कर्ष दिसतोय की एक गरीब परिस्थितीमधून अक्षरशः डोळ्यातून पाणी येण्यासारखा हा चित्रपट आहे. अगदी ह्या चित्रपटामधून असं दिसतंय की म्हणजे अनुकूल परिस्थितीतून कसा त्यांनी जो प्रवास केला आहे ते आपल्याला सगळ्यांना दिसतंय. आमचं असं म्हणणं आहे का लहानापासून मोठ्यापर्यंत हा चित्रपट सगळ्यांनी बघावा आणि सगळ्यांना ही माहिती करून द्यावा. आमच्या गावाचं नाव लौकिक वाढावं ही माझी सगळ्या महिलांना किंवा पुरुषांना विनंती. तसं पहिला आज हा चित्रपट खरोखर खूप सुंदर आहे. ऐकलं होतं, खूप छान आहे, बघायला जावं आज इच्छा होती. आज आम्ही आलो सगळेजण बघायला. तर ह्या चित्रपटात तसं पाहिलं ना तर शब्दांच्या पलीकडच्या भावना आहेत. म्हणजे प्रत्येकजण बोलून व्यक्त होतो, तर इथं न बोलता व्यक्त होणाऱ्या बऱ्याच गोष्टी दाखवल्या आहेत. आणि प्रत्येक सीनमध्ये असं काही मनाला लागणाऱ्या अशा खूप छान अशा गोष्टी पण आहेत. आणि मैत्री आणि प्रेम या दोघांचा सुरेख संगम याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये मित्राची भूमिका पण सुंदर झालेली आहे. ते म्हणतात ना, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, तसं एक खूप छान मला ते एक त्यांचा सीन आवडला. आणि प्रत्येक गोष्ट असं न बोलता व्यक्त होणारी आहे ती. त्याच्यामुळं हा चित्रपट तसा आहे ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने बघावा असा आहे. याच्यामध्ये असं आपण काय म्हणतो, काही ठिकाणी असे अश्लीलपणा किंवा असं काही नाही आहे की ज्या ठिकाणी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा असा सुंदर चित्रपट बनवलेला. थँक्यू. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. हे आमच्या गावचे सुपुत्र आहे योगेश बबन गाडगे. आमची एवढीच इच्छा आहे की आमच्या गावाचं नाव लौकिक वाढावं, आमच्या योगेशचं नाव लौकिक वाढावं. हा चित्रपट सर्वांनी, लहानपासून मोठ्यांनी थोरांनी सर्वांनी बघावा.